नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सुरुवात युनिट फर्स्टचा चॅप्टर 1 अँड इंट्रोडक्शन टू सॉफ्ट स्किल्स, जे की सेमेस्टर फर्स्टचा SEC FYBA इंग्लिशचा सब्जेक्ट आहे आणि त्यातला फर्स्ट चॅप्टर आहे. तर द टर्म सॉफ्ट स्किल रेफर टू अ ग्रुप ऑफ स्किल्स अँड पर्सनल क्वालिटीज दॅट प्रेझेंट डे एम्प्लॉयर्स लुक फॉर अँड व्हॅल्यू इन दिअर एम्प्लॉईज. म्हणजे आजच्या काळामध्ये काही जो स्किल्स कौशल्यांचा समूह आपल्या एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये असणं आणि त्या कौशल्यांच्या जीवावर किंवा त्याच्यामध्ये जे काही क्वालिटीज असतात ते त्याच्या व्यक्तिमत्वाला एक निखार आणण्यासाठी गरजेचे असतात आणि ते त्याला एक एम्प्लॉयबल बनवतात. आणि ती विविध कंपन्यांमध्ये एम्प्लॉईसाठीची आवश्यकता किंवा रिक्वायर्ड स्किल्स असणं गरजेचं आहे. सॉफ्ट स्किल्स अँड डेफिनेशन्स अँड नेचर. सॉफ्ट स्किलची व्याख्या आणि स्वरूप. सॉफ्ट स्किल्स रिलेटेड टू एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स, बोथ स्पोकन अँड रिटन, पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स, social skills and personal attitudes. In this sense, soft skills complement hard skills, which have to do with the technical requirements of job. Hence, you have the right professional qualifications, be academically brilliant, and perhaps even have the required work experience, but you will be successful in an organization only if you know, for an example, how to work as a part of a team or how to get along with both your senior and junior colleagues. In other words, soft skills are all about how you deal with the people. म्हणजे काय की सॉफ्ट स्किलमध्ये काय काय येतं की तुमच्याकडं अत्यंत चांगल्या प्रकारचे संवाद कौशल्य असणं. त्या संवाद कौशल्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकता आणि लिहू शकता. त्यासोबतच तुमची जी पर्सनॅलिटी आहे सकारात्मक वैशिष्ट्य दर्शवणारी ही तुमचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. तुम्ही माणसाळलेले किंवा माणसासोबत बोलत असताना कसं, कधी, कुठं, काय बोलायचं हे स्किल तुमच्यामध्ये आलं की सामाजिक कौशल्य, सामाजिक जीवनातील लोकांसोबत आणि विविध सिच्युएशनमध्ये कसं बोलायचं हे स्किल तुमच्यामध्ये आलं पाहिजे. आणि त्यासोबतच तुमचा पर्सनल ॲटिट्यूड कसा असला पाहिजे की एकदमच चांगला असला पाहिजे. एकदम इगोइस्टिक किंवा एक्स्ट्रीमिस्ट असून फायदा नाही. हे सॉफ्ट स्किल आहेत. तर ते एक प्रकारे काय सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल म्हणजे सर्टिफिकेट्स, टेक्निकल नॉलेज हे तुमच्याकडे असलं पाहिजे आणि ते तुमच्या जॉबसाठी गरजेचं आहे. म्हणूनच तुम्ही जे प्रोफेशनल व्यावसायिक जे क्वालिफिकेशन्स घेता आणि तुम्ही तुमच्या ॲकॅडमिक जीवनामध्ये म्हणजे जे काय तुम्ही कॉलेज किंवा कॉलेजेसमध्ये एकदम हुशार म्हणून वागता किंवा असता, मार्क्स मिळवता, पण त्यासोबतच तुम्हाला कदाचित तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो आणि तो एक्सपिरियन्स, ते सर्टिफिकेट, क्वालिफिकेशन आणि तुमचं ब्रिलियंट हे एवढ्यावरच तुम्हाला सक्सेसफुल बनवतं असं नाही. तर एखाद्या संस्थेमध्ये काम करत असताना तुम्हाला एखाद्या टीमचा भाग म्हणून काम करत असताना कोणकोणत्या गोष्टी तुमचे सिनियर असू द्या किंवा ज्युनियर असू द्या त्यांच्यासोबत काम करत असताना कसं वागायचं, कसं बोलायचं, त्यांच्यासोबत कसं काम करायचं मिळून मिसळून हे समजलं पाहिजे. आणि त्याच्यात दुसऱ्या शब्दात सांगायचं गेलं तर सॉफ्ट स्किल म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या आसपास असणाऱ्या आणि तुम्ही जे सिनियर ज्युनियर असतील त्या लोकांसोबत कसे डील करता, कसे वागता, बोलता, व्यवहार करता किंवा त्यांच्यासोबत
काम करता, म्हणजेच सॉफ्ट स्किल. While soft skills are acquired early in life and depend to great extent on the environment in which you were brought up, they can also be consciously learned. The process could begin either by asking someone who knows you closely to decide whether you possess the soft skill concerned, or through doing an honest self appraisal. You can begin by looking at some of the soft skills recommended by behavioral training expert. सॉफ्ट स्किल हे शिकताय तुमच्या लाईफमध्ये, फक्त व्यावसायिक जीवनामध्ये किंवा कंपनीमध्ये तुम्ही एक ॲज अन एम्प्लॉई काम करत असताना फक्त सॉफ्ट स्किल कामाला येतात असं काही नाही. तर तुमच्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला हे सॉफ्ट स्किल अत्यंत मदतगार ठरतात. आणि तुमच्या जवळचं वातावरण, तुम्ही जन्मल्या त्या ठिकाणी पासून ते तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती करण्यासाठी सॉफ्ट स्किलवर तुमचं लाईफ अवलंबून असतं. त्यासोबतच तुम्ही मग जे कॉन्शियसली लर्न करता, जे सॉफ्ट स्किल आहेत ते तुम्ही कॉन्शियसली लर्न करता, शिकता एकदम शुद्धीवर, आणि तुम्हाला माहिती असतं की आपल्याला हे शिकायचं आणि ते एकदम कॉन्शियस राहून तुम्ही ते शिकता. आणि ही जी काही प्रोसेस आहे, आणि ही प्रोसेसची सुरुवात कधी होते, कशापासून होते, तर तुम्ही सॉफ्ट स्किल शिकायचे आहेत हे स्वतःला आधी सांगता, आणि स्वतःचं अप्रुव्हल मिळालं की त्याच्यावर ते मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करता. असं नाही की कोणीतरी तुम्हाला विचारलंय आणि नंतर तुम्ही ते शिकण्यासाठी प्रयत्न करता. कोणीतरी सांगण्याची तुम्हाला काही गरज नसते, कारण तुम्हाला ती गरजेचं आहे हे कळाल्यानंतर तुम्ही ते कॉन्शियसली शिकण्याचा प्रयत्न करा. यू कॅन बिगिन by looking at some of the soft skill recommended by behavioral training experts. आणि तुम्ही ते शिकण्यासाठी जे तुमचं वर्तवणूक किंवा एखादा शिक्षक, ट्रेनर, एक्सपर्ट असेल त्याच्याकडून तुमच्या जे काही बिहेवियर आहे त्याच्याकडून ट्रेनिंग घेता, की म्हणजे सायकोलॉजिस्ट असेल किंवा एखाद्याला चांगला ट्रेनर असेल, एखाद्या सॉफ्ट स्किलमध्ये एक्सपर्ट असेल, त्याच्याकडून तुम्ही काही टिप्स घेऊन ते शिकता. इन शॉर्ट, सॉफ्ट स्किल्स आर पर्सनॅलिटी ट्रेट्स that determine a personality interaction with the others and the ability to be successful at work. Soft skills complement a person's professional skills and affect his or her performance at work, relationship with colleagues and career prospects. म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर सॉफ्ट स्किल हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य दर्शवतं आणि त्या ठरवण्यामागं तुम्ही तुमच्या जे काही सक्सेसफुल वर्क करता किंवा तुमच्या यशाकडचा मार्ग केव्हा प्रशस्त होतो, तर तुमच्या कामामध्ये तुम्ही तुमच्यामध्ये असलेली जी कम्युनिकेशनची, दुसऱ्यांसोबत बोलण्याची कला विकसित करून ती क्षमता वापरून सक्सेसफुल बनता. सॉफ्ट स्किल्स कॉम्प्लिमेंट पर्सन्स प्रोफेशनल स्किल्स. आणि सॉफ्ट स्किल एक कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये मदतगार असतात. आणि तुमचा जो काही
परफॉर्मन्स असतो तो परफॉर्मन्स तुमच्या कामावरती, तुमच्या नातेसंबंधांवरती, तुमच्या मित्रपरिवारावरती आणि तुमच्या करिअरवरती परिणाम करतो. आता सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल याच्यामध्ये काय फरक आहे? तर टू बी सक्सेसफुल इन अ वन्स करिअर वी नीड टू काइंड्स ऑफ कॉम्पिटन्स. आपण जर आपल्या एका करिअरमध्ये ध्येयामध्ये सक्सेसफुल बनायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टींची शिकण्याची किंवा नॉलेज असण्याची गरज आहे. नॉलेज रिलेटेड टू सब्जेक्ट अलोन इज नॉट इनफ. फक्त विषयाचं ज्ञान असणं एवढंच काय पुरेसं नाही. वन शुड ऑल्सो बी एबल टू इम्प्लिमेंट दॅट नॉलेज. म्हणजे ते नॉलेज आपल्याला विषयाचं नॉलेज असून फक्त तेवढं एकटंच असून उपयोगाचं नाही, तर ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. जे ज्ञान आपल्याला आहे ते वापरून आपण काहीतरी आपल्या रिॲलिटी लाईफमध्ये आपण ते वापरलं पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये. कॉम्पिटन्स दस हॅज 2 पार्ट्स, knowing what to do and knowing how to do a job in best possible manner. म्हणजे जी क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे, ती 2 भागामध्ये विभागली जाते. आणि त्यातला पहिला भाग म्हणजे काय, की आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला काय करायचं, आणि त्यासोबतच आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपण ते काम कसं करायचं आणि ते चांगल्या प्रकारे कसं करता येईल त्याची पद्धत आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. द फर्स्ट पार्ट इज पार्ट ऑफ एज्युकेशनल कोर्स वन स्टडीज ॲट स्कूल अँड कॉलेज. इट इज कॉल्ड हार्ड स्किल्स. म्हणजे त्यातला पहिला भाग काय आहे, आपल्याला माहीत असलं पाहिजे काय करायचे. मग काय करायचे तर आपण ते पहिल्या भागामध्ये काय करतो तर शैक्षणिक कोर्स पूर्ण करून, म्हणजे आपण शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिक्षण घेतो, ते म्हणजेच काय करतो, हार्ड स्किल. द सेकंड पार्ट इज अ पर्सन्स पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स वर्क as well as people skill and communication skills. These comprises soft skill. म्हणजे काय, त्याचा दुसरा भाग आहे की एखादं काम आपल्याला माहीत असलं पाहिजे, आपल्याला ती काम कसं चांगल्या प्रकारे करता येईल. आणि त्यासाठी आपण काय करतो तर आपली जे काय ॲटिट्यूड असतो तो पॉझिटिव्ह सकारात्मक ठेवून आपण काम करतो. आणि माणसांसोबत कसं बोलायचं, काय बोलायचं हे आपल्याला समजलं की किंवा आपल्यामध्ये संभाषण कौशल्य निर्माण होणं हे गरजेचं आहे. आणि ते जे स्किल आपल्यामध्ये आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपण ॲड करतो किंवा डेव्हलप करतो ते म्हणजेच आहेत सॉफ्ट स्किल. हार्ड स्किल आर द एज्युकेशनल बॅकग्राऊंड, एक्सपिरियन्स अँड एक्सपर्टीज दॅट अ पर्सन ॲक्वायर्स इन द रिलेव्हंट फील्ड. हार्ड स्किल म्हणजेच काय की तुमचं शैक्षणिक जी पार्श्वभूमी आहे त्यासोबत तुमचा अनुभव आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करायचं त्या क्षेत्रामध्ये तुमचा हातखंडा असणं, तुम्ही प्रावीण्य मिळवणं. They may include what students study in a college or university such as commerce, economics, life sciences, engineering, law or medicine. म्हणजे त्याचा अर्थ असा की विद्यार्थी त्यांच्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये जे विषय शिकतात, कोणकोणते विषय त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत तर कॉमर्स आहे, नंतर वाणिज्य, अर्थशास्त्र, लाईफ सायन्सेस, इंजिनिअरिंग, नंतर लॉ आणि मेडिसिन. दे आर द ऑक्युपेशनल रिक्वायरमेंट्स. म्हणजे ती व्यावसायिकतेसाठी गरजेचं आहे. हार्ड स्किल कंप्राइज अ पर्सनल टेक्निकल स्किल सेट अँड ॲबिलिटी टू परफॉर्म सर्टन फंक्शनल टास्क. फॉर एक्झाम्पल, अन इंजिनियर कॅन कॅरी आउट सर्टन जॉब्स दॅट अ डॉक्टर कॅनॉट. म्हणजे हार्ड स्किल म्हणजे काय तर एखाद्या पर्सनमध्ये
एखादा पर्सन एखादा कोर्स जर त्याने केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याने इंजिनिअरिंग केली, तर त्या क्षेत्रामधलं त्याला टेक्निकल नॉलेज म्हणजे काय करायचं काय नाही, आणि हे ते बारकावे जे असतात, संपूर्ण नॉलेज तो त्या कोर्स पूर्ण करता करता, एज्युकेशन घेता घेता तो शिकत असतो. आणि ती जी क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते, कोणते काम कसे करायचे, ते स्किल सेट म्हणजे जो असतो तो ते निर्माण करतो. आणि त्याच्यामुळंच तो जे काही इंजिनिअरचं काम करतो तो डॉक्टर करू शकत नाही, कारण त्याला टेक्निकल नॉलेज हे नसणार आहे. ऑन द अदर हँड, त्या दुसऱ्या बाजूला काय, सॉफ्ट स्किल आर प्रॅक्टिस्ड ॲज कॉमन ट्रेट्स बाय ऑल टाईप्स ऑफ प्रोफेशनल्स and are broadly applicable across different types of the jobs, titles and industries. त्याच्यात दुसऱ्या बाजूला सॉफ्ट स्किल काय सांगायचं, आपण हार्ड स्किल आतापर्यंत झालं. सॉफ्ट स्किल काय सांगतो, ही एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्या अंगाचे विविध डायमेन्शनने विकास व्हावा, त्यामुळं तो व्यक्ती आपल्यामध्ये असणारे सामान्य वैशिष्ट्यची प्रॅक्टिस करून, म्हणजे एकदम प्रॅक्टिस केल्यामुळे काय होतं, तर ती प्रॅक्टिस केल्यामुळे त्याला बाय तो त्यामध्ये एक्सपर्ट होतो, जे की त्याच्या जॉबमध्ये विविध क्षेत्रामध्ये त्याला कामी येतं. आणि मग इंडस्ट्रीजमध्ये असू द्या किंवा विविध टायटल्समध्ये असू द्या, त्याला ते कामी येतं. बोलायचं कसं, वागायचं कसं, नंतर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स कसा काम करतो, ते काम कसं करून घ्यायचं. हे सॉफ्ट स्किल्स इज अ टर्म often associated with the cluster of personality traits: social etiquette, communication skills, personal habits, friendliness, and optimism that characterize relationship with each other people. मग हेच सॉफ्ट स्किल म्हणजेच काय, की माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये वैशिष्ट्य असणं, आणि त्या वैशिष्ट्यांसोबतच माणसाला सामाजिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, नंतर सांस्कृतिक जीवनामध्ये, नंतर फॉर्मल किंवा इनफॉर्मल जीवनामध्ये कसं मित्रांसोबत, आईवडिलांसोबत, नंतर ऑफिसमध्ये कसं कुठे काय बोलायचं, याचे मॅनर्स, इटिकेट्स आणि संवाद कौशल्य, त्याच्या स्वतःच्या सवयी आणि मित्रत्व भावना आणि आशावादी विचारसरणी, यामुळं त्याच्या संबंध जपण्याच्या, माणसा जोडण्याची जी काही कौशल्य आहे ते म्हणजेच सॉफ्ट स्किल. These soft skills are behavioral competencies, encompasses personality traits and reflected through qualities such as empathy, leadership and sociability. की माणसाचं स्वभाव गुण, वर्तवणूक आणि कौशल्य हे काय काय दर्शवतात, त्यासोबत त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज आहेत, कोणकोणते गुण आहेत, गुण कोणकोणते, तर त्याच्यामध्ये एम्पॅथी आहे का, सिम्पॅथी आहे का, त्याच्यामध्ये नेतृत्व कौशल्य आहे, आणि सामाजिक वर्तवणुकीसाठीची जाणीव आहे का. बिकॉज सॉफ्ट स्किल्स आर लिंक्ड टू बी अन इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी rather than formal training. They are considered more difficult to develop than hard skills. However, many of these skills can be acquired by the people through training. म्हणजे काही जे काही स्किल आहेत, सॉफ्ट स्किल आहेत, ते वैयक्तिक जीवनामध्ये फॉर्मल ट्रेनिंगने येतात. तर जे हार्ड स्किल म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन मिळवणं, यापेक्षाही म्हणजे सॉफ्ट स्किल हे हार्ड स्किलपेक्षाही शिकण्यासाठी अवघड असतात. आणि
तर अवघड असले तरीही खूप काही जे स्किल आहेत ते शिकण्यासाठी माणूस हा ट्रेनिंगच्या माध्यमातून ते शिकत असतो. हे इम्पॉर्टन्स ऑफ स्किल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.